तर नमस्कार मंडळी, मी अजय भाईजी म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, कालच मी आपल्या गावी आलो म्हणजे संगमेश्वरला आलो आहे। आता मी संगमेश्वर स्टॉपलाच आहे आणि आज आम्ही चाललो आहे माझ्या मोठ्या चुलत भावाची आणि आज चहापाणी आहे सुधाकरची। तर त्यासाठी आम्ही त्यानिमित्ताने आणि सुट्ट्या पण होत्या दिवाळीच्या, तर त्यानिमित्ताने आम्ही काल रात्री हा आणि मी दोघंजण आपण माझा चुलत भाऊ होता मिलिंद नावाचा। तर आम्ही दोघंजण काल रात्री कोकण कन्या गाडीने गावी आलो आहे आणि आज डायरेक्टली आम्ही तिकडे चाललो आहे चहापाण्याकडे। तर आजचा चहापाण्याचा कार्यक्रम कसा असेल, आपल्या कोकणामध्ये कोणत्या चालीरीती असतात त्या आज तुम्हाला दाखवेलच। तर जाऊया आपण डायरेक्ट तिकडे। व्हिडिओ घरून चालू केला नाही, ॲक्च्युली काही कामं होतं तेवढं, त्याच्यामुळे मला जमलं नाही। तर डायरेक्ट इथून व्हिडिओ स्टार्ट करतो आहे, डायरेक्ट आपण तिकडे व्हिडिओ आहे। चला आता या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे पुढे। तर मंडळी, आपण आता चाललो आहे संगमेश्वरमधील कोलंबे या गावी आणि तिथेच आपल्या मोठ्या भावाची चहापाणी आहे। आज चहापाणीचा कार्यक्रम आहे। मी पण या साईडला आता पहिल्यांदा चालू आहे जास्ती करून, कारण इथे येण्यासाठी आपलं होतं जास्ती करून। तर हे बघा, या साईडला आपण निघालो आहे, पुढे रस्ता वगैरे आहे सगळं। तर मंडळी, कोकणातील या निसर्गमय वातावरणामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कारण आहे ना, कोकण हा निसर्गमय वातावरण आहे। बघा सगळे तिकडे चायपाण्याला चालले गेले पुढे। तर सगळेजण तिकडे बघा ना, ते चारी साईडला बघा सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि मधूनच हा आपल्या कोकणातला एक सुंदर असा हायवेचा रोड आहे। आणि या साईडला बघा एकदम सुंदर अशी झाडं झुडपं वगैरे आहेत। तर आपण आता चाललो आहे कोलंबे गावी, भावाची चहापाणी आहे। तर बघूया चहापाणीचा कार्यक्रम कसा होतो, भाऊ किती घाबरतो किंवा काय, कारण चहापाणी असते की सगळ्यांच्या मनामध्ये धडकी असते। बघूया, चला। ही आजच्या आमच्या नवऱ्याची बहीण, छोटी बहीण सोनाताई। तुम्ही बघितलं असेल सोनताईला पाठच्या व्हिडिओमध्ये पण, हनुमान जयंतीच्या व्हिडिओमध्ये पण होती सोनताई। नमस्कार। तर मंडळी, आम्ही आता इथे आलो चहापाण्याला। बघा आता नवरदेव सुधाकर भाई दादाची चहापाणी। आज चेहऱ्यावर आज खुशी आली, थोडा आम्ही खुशी राहील आणि नंतर मग एकदा तिथे गेलं ना, जर बघूया काही चेहऱ्याचे हावभाव काय होतं समजेल आपल्याला सगळ्यांना। कसं वाटतं या चहापाणी, कसं वाटते? भीती वाटते काय? भीती वाटते, हां भीती वाटते। आपल्याला कशी भीतीने वाटली पाहिजे? मी नव आहे, मी फक्त म्हणाला मी नव आहे, नाही तर म्हणशील आला आहे। हां ते बघा, आता आम्ही चाललो आहे, नंतर व्हिडिओ चालू करूया, चला।
तर मंडळी अशा प्रकारे ना चहा पाणीचा कार्यक्रम वगैरे झालाय आणि आता चाललं इकडे फोटोशूट चाललंय बघा या साईडला. इकडे आता फोटोशूट चाललंय. ज्यांची चहा पाणी होते ते बाजूलाच आहे, ते नको त्यांचंच फोटोशूट चाललंय. आता जरा चेहऱ्यावर जरा हसू यायला लागले. नवऱ्याची इच्छा जरा फुलासकट एक फोटो काढावा आहेत. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. तर नवऱ्यामुळे तर असं म्हणणं आता सिंगल फोटो काढूया एक 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 एक. नवऱ्याला आज नाराज नाही करायचंय. हो 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 ताई साहेब हो. तिकडे चाललंय फोटोशूट आणि मला पण थोडंसं फोटोशूट करायचंय. थोडंसं माहिती जास्त फोटो काढत नाही, मला जास्त शौक नाही फोटो काढायचा, पण आज बोललो थोडंसं काढूया. भाऊजी इकडे मस्त फोटोग्राफी करतायत. आमच्या आपल्याकडच्या लग्नात फिक्स आहेत ना हे रिवाजा? आपल्या लग्नात फिक्स आहेत ना सगळ्या लग्नात? अच्छा, मग काही टेन्शन नाही. आपल्याकडे लग्न जेवढी होती त्यांना फिक्स फोटोग्राफर. फायनली मंडळी आहे ना, आता चहा पाणी वगैरे कार्यक्रम झालाय, जेवणाचा वगैरे कार्यक्रम झालाय. हे बघा सगळे कसे आता कसं चेहऱ्याचं फोटो थोडंसं पडलं, त्याच्यामुळे सगळे चेहऱ्यांचे सगळे फुलून आले सगळ्यांचे चेहरे. तर आणि आता आम्ही सगळ्यांनी चाललोय घरी. आणि कोकणातील चहा पाणीचा कार्यक्रम तुम्ही जर थोडक्यात नॉर्मल बघितला असेल कशा प्रकारे आजचा चहा पाण्याचा कार्यक्रम जो होता तो कशा रीते पार पडला वगैरे. ॲक्च्युली आज सगळ्यांना सुट्टी होती, परंतु कसं आहे माहिती आहे का, मोस्टली जास्त मुंबईला असतात त्याच्यामुळं जास्ती गर्दी नसते. गणपतीच्या सीझनचा वगैरे गर्दी होते. नवरा वगैरे आता जो दादा आमचा आहे ज्याची चहा पाणी आज होती तो वरती आहे. बाकी सगळे इकडे चाललेत, लेडीज मंडळी वगैरे सगळे चाललेत. आणि आम्ही आता चाललोय मागून. तर मंडळी चाय पाणी वगैरे झाले, आता जेवण वगैरे करून झालंय. इकडे मामा आहेत आमचे. निघालेला आहे आता. चाय पाणीचा कार्यक्रम कसा झाला आजचा? मस्त झाला एकदम. मस्त झाला ना. आणि आपल्या गावाकडे चालीत ते असेच असतात ना? असेच असतात बरोबर की नाही. पण आता थोडी गर्दी कमी होती कारण गणपतीच्या सीझनला गर्दी जास्त असते, कारण तेव्हा भरपूर जण आपल्याकडे अवेलेबल असतात.
आता कसे जास्त आणि आज कसं आज पण कसे आम्ही पण कसे आलो माहिती आहे, आज आम्हाला पण सुट्टी होती त्याच्यामुळे मग आम्ही पण सगळेजण एकत्र भेटलो. आम्ही ह्याला पण बोललो रात्री तर जाऊया आपण, सुट्टी नसती तर कसं पॉसिबल होत नाही. तर अशात आपल्या कोकणामध्ये पण असाच चहा पाण्याचा वगैरे कार्यक्रम असतो. आणि तुम्ही तो बघितला असेल. आता नवरदेवांनी तिकडे मागणे येत आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा चहा पाण्याचा कार्यक्रम होता. आपल्या कोकणामध्ये ना अशाच चालीरीती परंपरा आहेत ज्या पूर्वजांनी जपल्या होत्या, त्याच परंपरा अजूनही चालू आहेत. कारण परंपरा चालीरीती कधी तुटल्या जात नाहीत, त्या पिढ्यानपिढ्या चालू राहतात. तर अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम होता जो पार पडलाय. आणि तुम्ही बघितला असेल जसा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगपासून जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण चहा पाण्याचं बघितले असतीलच. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच आपल्या कोकणातले देखील मी कोकणातलेच नाही तर मुंबई देखील कुठे बाहेर फिरायला वगैरे गेलो तर तिथले म्हणजे चांगले चांगले जे पॉईंट असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.